नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स किंवा भाग आहेत. या दृकश्राव्य महामालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेलं स्वप्न मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे. तत्पूर्वी मित्रहो, जर तुम्हाला ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज आवडली तर ती लाईक करा, ती शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण पुढे जाऊया आणि 5वा एपिसोड जो आहे त्याला आपण सुरुवात करूया. या दृकश्राव्य महामालिकेच्या 5व्या भागामध्ये फोकस आहे, केंद्रस्थानी आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी विद्यार्थी दशेमध्ये लिहिलेला एक शोधनिबंध. त्याचं शीर्षक होतं स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज, म्हणजे अल्प भूधारकांची समस्या आणि त्याच्यावरचे उपाय. हा शोधनिबंध म्हणजे भीमराव आंबेडकर यांनी 1918 साली तो प्रसिद्ध केला आणि कृषी अर्थशास्त्रामध्ये, ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी केलेलं हे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जो शोधनिबंध 1918 साली, म्हणजे ज्यावेळी भीमराव आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये PhDचा अभ्यास करत होते, अर्थशास्त्र हा विषय घेऊन ज्यावेळी PhDचा अभ्यास करत होते त्यावेळी त्यांनी हा लिहिला असावा, कारण त्यानंतर 1918 साली हा पेपर, शोधनिबंध प्रसिद्ध झालेला दिसतो. या शोधनिबंधामध्ये मुख्यत्वे करून समस्या जी आहे ती लघु जमीन धारणा ही समस्या, आणि या समस्येमुळे शेतकी क्षेत्राच्या उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम हा या शोधनिबंधाचा मुख्य विषय आहे. सुरुवातीलाच भीमराव आंबेडकर हे भारतामध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व काय आहे ते अधोरेखित करतात. ते म्हणतात, त्यांना उद्धृत करतो आहे की भारतासारख्या देशामध्ये जिथे जवळजवळ सर्व काही शेतकी क्षेत्रावर अवलंबून असतं, तिथे याचं शेतकी क्षेत्राचं, कृषी क्षेत्राचं महत्त्व नाकारणे शक्यच नाही. डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे, आपल्या भारत देशामध्ये लघु भूधारणा ही एक मोठीच समस्या आहे. आणि आणखी वाईट गोष्ट म्हणजे त्याचे सतत तुकडे पडत असतात आणि त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याची जी धारणा असते, जमिनीची धारणा असते, ती विखुरलेली असते आणि त्याचे तुकडे पडलेले असतात. यामुळे होतं काय, शेतकऱ्यांना अतिशय चिंता वाटण्यासारखा हा विषय आहे, कारण आपल्या देशातल्या कृषी क्षेत्राची उत्पादकता ही जगामध्ये सर्वात कमी म्हणता येईल इतकी कमी आहे. त्यामुळे अर्थातच ही समस्या लक्षात घेऊन त्यावेळच्या सगळ्या तज्ज्ञांनी आपलं लक्ष केंद्रित केलं होतं की जमीन धारणेची अतिरिक्त विभागणी होऊ नये आणि त्याचं आणखी विखरल्या जाऊ नये, म्हणून काय करता येईल याचा विचार सगळ्या त्यावेळच्या तज्ज्ञांनी केला होता. आंबेडकरांनी असं म्हटलं आहे आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे की सर्वसाधारणपणे असा समज आहे की कृषी धारणेचं, जमीन धारणेचं क्षेत्र वाढवा आणि
विखुरलेले जे भाग आहेत ते एकत्रीकरण करा आणि आपोआपच त्यातून उत्पादकता, शेतीची, कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढेल असा सर्वसाधारण समज आहे, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले. आणि त्यांनी हा जो सगळ्यांचा समज होता त्याला छेद दिला. त्यांनी या हायपोथेसिसला, या धारणेला विरोध दर्शवला. डॉक्टर आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की जमिनीचे तुकडे पडल्यामुळे आपोआपच ती जमीन धारणा विखुरली जाते असं नाही, परंतु भारतामध्ये तसं घडतं आहे हे त्यांनी मान्य केलं. आणि ते पुढे म्हणाले की हे होण्याचं कारण असं आहे की ज्यावेळी जमिनीचे तुकडे पडतात ते तुकडे पडताना सर्वे नंबर प्रमाणे ते तुकडे पडत नाहीत, तर प्रत्येक सर्वे नंबरमध्ये विभागणी केली जाते, वारसदारांमध्ये विभागणी केली जाते, ती प्रत्येक सर्वेमध्ये केली जाते. त्यामुळे तुकडे पडण्याची समस्या आणि विखुरले जाण्याची समस्या वाढलेली आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. आणि ते म्हणाले की जमिनीचं भूधारणा विखुरली गेली असल्यामुळे शेतीची उत्पादकता फार कमी झालेली आहे, शेती ही अकार्यक्षम झालेली आहे. आणि त्याची अनेक कारणं त्यांनी दिली. म्हणजे उदाहरणार्थ श्रमशक्ती आणि पशुशक्ती यांची उपयुक्तता कमी होते, कारण विखुरलेले असले तर जास्तीत जास्त त्याचा फायदा घेणं हे शक्य होत नाही. त्याचबरोबर जे बांध असतात त्यावरची जमीन आहे ती वाया जाते आणि पीक पाण्याची देखभाल करण्याची सुद्धा समस्या अधिक प्रमाणात येते. जर शेती विखुरलेली फार असेल तर देखभाल करणं हे कठीण होऊन बसतं. आणि शेतीमध्ये काही बदल करायचे असतील, तंत्रामध्ये काही बदल करायचे असतील तर विखुरलेली असल्यामुळे आणि जमीन धारणेचे तुकडे पडल्यामुळे ते शक्य होत नाही. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होतो की उत्पादनाचा खर्च वाढतो. अर्थातच जमिनीची जी उत्पादकता आहे ती कमी कमी होत जाते. आणि हेच नेमकं भारतात झालेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांचं असं आग्रही प्रतिपादन होतं की भारतामधल्या छोट्या जमीन धारणेच्या समस्येचं दोन वेगवेगळे पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे ज्या विखुरलेले तुकडे आहेत त्यांचं एकत्रीकरण कसं करायचं, हा पहिला भाग. आणि दुसरा भाग म्हणजे एकत्रीकरण झाल्यावरती ते एकत्रीकरण कायम कसं ठेवायचं, हा दुसरा भाग. आणि या दोन्ही समस्या ह्या अत्यंत व्यवहार्य समस्या आहेत, प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली की या समस्या कशा सोडवता येतील. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की एकमेकाला जोडून ज्या जमिनीचे तुकडे आहेत, तर जमीन जर विकायची असेल तर ती विकताना शेजारच्या शेतकरी जो असेल, जमीन धारणा ज्याच्याकडे असेल त्याला विकण्याचं बंधन घालणं हा एक मार्ग आहे. असे काही व्यवहार्य मार्ग त्यांनी सुचवले. मात्र तो त्यांच्या शोधनिबंधाचा मुख्य मुद्दा नाही. डॉक्टर आंबेडकरांचा मुख्य मुद्दा या शोधनिबंधामध्ये असा आहे की विखुरलेले तुकडे एकत्र केल्यामुळे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. विखुरलेले तुकडे एकत्र केले याचा अर्थ आर्थिक दृष्टीने ते उपयुक्त म्हणजे इकॉनॉमिक होल्डिंग्स ठरतील का, याच्यावरती त्यांचं उत्तर आहे की आपोआपच ते होऊ शकत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, केवळ जमीन धारणेच्या आकारमानाचा विचार करणं याला कुठलंही आर्थिक परिमाण नाही. आर्थिक परिमाण कशाला आहे तर उत्पादनाचे जे प्रमुख घटक असतात, उत्पादनाचे 4 घटक असतात. कुठल्या गोष्टीच्या उत्पादनाचे? पहिला घटक म्हणजे जमीन, दुसरा घटक म्हणजे श्रमशक्ती, तिसरा घटक म्हणजे भांडवल आणि चौथा घटक म्हणजे उद्यमशीलता, एंटरप्राइज. तर या सगळ्या घटकांचं योग्य प्रमाणात एकत्रीकरण होतं आहे का, यावर एखादी जमीन धारणा ही इकॉनॉमिक होल्डिंग आहे, आर्थिकदृष्ट्या संयुक्तिक होल्डिंग आहे, धारणा आहे,
हे कशावर अवलंबून असतं? ते योग्य त्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उत्पादनाचे घटक एकत्र येत आहेत की नाही यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे हे चारही घटक, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्राइज, हे चारही घटक जर योग्य प्रमाणावर एकत्र येत असतील तर लहान जमीन धारणा सुद्धा आर्थिकदृष्ट्या योग्य ठरू शकते. आणि हे जर चार एकत्र येण्याचं प्रमाण चुकलेलं असेल तर नुसती जमीन धारणा मोठी असली तरी सुद्धा ती आर्थिकदृष्ट्या उपयुक्त धारणा होऊ शकत नाही. हा डॉक्टर आंबेडकरांचा सिद्धांत होता. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की छोटी जमीन धारणा सुद्धा आर्थिकदृष्ट्या सुयोग्य असू शकते आणि मोठी जमीन धारणा सुद्धा आर्थिकदृष्ट्या सुयोग्य नसू शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे उत्पादनाचे वेगवेगळे घटक आहेत ते योग्य प्रकारे एकत्रित येत आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यांनी असं सुचवलं, द रेमेडी लाईज नॉट इन एनलार्जिंग द होल्डिंग्स बट इन द मॅटर ऑफ इन्क्रीजिंग कॅपिटल अँड कॅपिटल गुड्स. म्हणजे या लहान भूधारणेच्या समस्येवरचा उपाय जमीन धारणा मोठी करणं हा नाही, तर जमिनीच्या उपयुक्तता वाढवण्यासाठी इतर फॅक्टर्स, इतर जे घटक आहेत, विशेष करून भांडवली खर्च आणि भांडवली सामान किंवा घटक याचं प्रमाण वाढवणं हा जास्त प्रभावी उपाय आहे. जर हे सगळे उत्पादनाचे फॅक्टर, घटक विशेष रूपाने कॅपिटल म्हणजे भांडवल आणि भांडवली सामान हे जर योग्य प्रकारे एकत्र येत असेल तर लहान भूधारणा सुद्धा आर्थिकदृष्ट्या सुयोग्य ठरू शकते. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी एक अतिशय मौलिक विचार मांडलेला आहे. ते म्हणतात की आपल्या देशामध्ये छोट्या जमीन धारणेची जी समस्या आहे ती कशामुळे उद्भवलेली आहे? ती अशामुळे उद्भवलेली आहे की भारतीय लोकसंख्येचा फार मोठा हिस्सा हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये तो गर्दी करून आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात उत्पादनाचे घटक एकत्र यायला हवे त्या प्रमाणात ते येत नाही. आणि ही जी अतिरिक्त श्रमशक्ती ग्रामीण भागामध्ये गर्दी करून आहे ती शेतीच्या क्षेत्रावरती खूप मोठं प्रेशर टाकते आहे, असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी याच्यावरचा उपाय काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की शेतीच्या क्षेत्रामध्ये असलेली अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी रामबाण उपाय काय असेल तर इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण हा शेतीवरचा रामबाण उपाय आहे. शेतीच्या समस्यांवरचा रामबाण उपाय म्हणजे औद्योगिकीकरण हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ते असं म्हणाले की औद्योगिकीकरण जर वेगाने झालं तर त्यामुळे जमिनीवर जे अतिरिक्त श्रमशक्तीचं दबाव आहे तो दबाव कमी होईल आणि त्यामुळे काय होणार आहे की भांडवली क्षेत्राची वाढ होऊ शकेल आणि भांडवली क्षेत्राची वाढ झाली तर त्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपोआपच शेती क्षेत्रामध्ये ज्या भूधारणा आहेत त्याची साईज वाढेल आणि एकमेकांना औद्योगिकरण आणि शेतीची उत्पादकता या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरतील आणि त्यातून दोघांचाही विकास होऊ शकेल अशा प्रकारचा सिद्धांत डॉक्टर आंबेडकरांनी मांडला. आणि त्यांनी म्हटलं की ग्रामीण भागात अतिरिक्त असलेली श्रमशक्ती जितक्या लवकर शहरी भागात येईल तितकं ते जास्त चांगलं, जितक्या लवकर येईल तितकं आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ते जास्त उपयुक्त ठरेल असं आग्रही प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांनी शहरीकरणाचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार केला आणि शहरीकरण करण्यामागे, नियोजनबद्ध शहरीकरण करण्यामागे आर्थिक प्रेरणा काय आहेत त्याच्याबद्दल
त्यांनी विवेचन केलं, हे विवेचन अतिशय मूलगामी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की 1930च्या दशकामध्ये, 1940च्या दशकामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही आपले थोर नेते हे एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते. गांधीजी त्यांच्या रामराज्याच्या संकल्पनेसह खेड्याकडे चला असं आवाहन करत होते आणि डॉक्टर आंबेडकर त्याच वेळी आवाहन करत होते आपल्या अनुयायांना की खेड्यातून शहराकडे चला. ही जी परस्पर विसंगती होती त्याचं काही प्रमाणात कारण डॉक्टर आंबेडकरांनी जे दिलं होतं शेतीच्या क्षेत्राच्या समस्येबद्दल, भूधारणेच्या समस्येबद्दल, त्यामध्ये त्याचं मूळ आपल्याला सापडतं. इथे मला मुद्दाम तुम्हाला थोडी वेगळी गोष्ट सांगायची आहे जी इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा अत्यंत दुर्दैवी आहे. सर आर्थर लुईस नावाचा एक अर्थतज्ञ, कॅरेबियन आयलंड्समध्ये 1915 साली त्यांचा जन्म झाला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक असलेला पहिला कृष्णवर्णीय म्हणजे सर आर्थर लुईस. नंतर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा, अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ते प्रोफेसर झाले. त्यांनी ही संकल्पना उचलली, म्हणजे त्यांनी डायरेक्टली उचलली की अप्रत्यक्षपणे उचलली हे समजायला मार्ग नाही. मात्र डॉक्टर आंबेडकरांचा शोधनिबंध हा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला होता, त्यामुळे त्यांनी तिथून उचलली असं म्हणायला वाव जरूर आहे. त्यांनी ही कल्पना उचलली. 1954 साली त्यांनी एक पेपर लिहिला, शोधनिबंध लिहिला, अतिशय प्रसिद्ध शोधनिबंध आहे. त्याचं शीर्षक होतं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ अनलिमिटेड सप्लाईज ऑफ लेबर. म्हणजे आर्थिक विकास जो साध्य केला जातो तो अतिरिक्त श्रमशक्तीचा उपाय वापरून केलेला आर्थिक विकास, याचं त्यांनी मॉडेल तयार केलं. आणि या मॉडेलमध्ये कुठल्याही विकसनशील देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात असलेले अतिरिक्त श्रमशक्ती ही जर आपल्याला शहरामध्ये आणता आली आणि शहरामध्ये कॅपिटलिस्ट सेक्टरमध्ये त्याचा अंतर्भाव केला तर त्यामुळे दोघांचाही उत्पादकतेमधला शेअर वाढू शकतो, टक्का वाढू शकतो. म्हणजे शेतीच्याही उत्पादनाला चालना मिळेल, उत्पादकतेला चालना मिळेल आणि औद्योगिकरणातून त्या सेक्टरला, इंडस्ट्रीच्या सेक्टरला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून पूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास साधला जाऊ शकेल. आणि काळाच्या ओघामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक ठरतील आणि त्यातून त्या देशाचा आर्थिक विकास आणि प्रगती होऊ शकते, असं ते मॉडेल होतं. ते मॉडेल त्यांनी 1954 साली डेव्हलप केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पेपर, शोधनिबंध 1918ला प्रसिद्ध झाला होता. सर आर्थर लुईस यांचा पेपर हा 1954 साली प्रसिद्ध झाला. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की डॉक्टर आंबेडकरांनी सर आर्थर लुईस यांच्या 36 वर्ष आधी ही संकल्पना मांडून सुद्धा अर्थशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालं 1979 साली. ते सर आर्थर लुईस यांना मिळालं. डॉक्टर आंबेडकरांना काही मिळालं नाही. त्यांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा कुठे आला नाही अर्थतज्ञ म्हणून या बाबतीमध्ये, शेतीच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये. हे निश्चितच दुर्दैवाचं आहे. मित्रहो, आजचं हे सेशन आहे ते आपण इथेच थांबूया. आपण ज्यावेळी पुन्हा भेटू त्यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लेखनातला मुकुटमणी आहे, मॅग्नम ऑपस आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.